नमस्कार, पूनम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर ग्रेव्ही मसाला. रेस्टॉरंटची चव अगदी घरच्या घरी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण साहित्य पाहूयात. इथं मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून असं साहित्य काढल्याने आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी सोपं जातं. इथं 3 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. 1 चमचा प्लेन लाल तिखट घेतलेला आहे. याशिवाय काजू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊन त्याची पेस्ट बनवलेली आहे. इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. जेवढं पनीर आहे तेवढेच मी इथे ओले मटार घेतलेले आहेत. पनीर व मटार दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथं 3 मीडियम साईजचे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, आलं, 2 कुडी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा धणे जिरे पूड, 2 चमचे दुधावरची फ्रेश क्रीम घेतलेली आहे. याशिवाय आपल्याला चवीनुसार मीठ, शाही पनीर मसाला व कस्तुरी मेथी येथे लागणार आहे, तेही मी इथं घेतलेलं आहे. ह्या मसाल्याने अगदी छान चव लागते. एव्हरेस्टचा हा शाही पनीर मसाला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर तुमचं इथं रेडी होणार आहे. आणि यासाठी आपल्याला 3 मोठे पळी तेलाचे लागणार आहेत, तर तेही मी इथे घेणार आहे. एवढं सगळं साहित्य घेतल्यानंतर सर्वात पहिला आपल्याला पॅनमध्ये गॅस ऑन करून पनीर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्याला थोडासा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचे, जास्त करपून द्यायचं नाही. याच्यामुळे जे लूज पनीर असतं ते थोडंसं घट्ट बनतं आणि त्याची टेस्ट देखील भाजीमध्ये छान लागते. इथे मी पनीर तळून काढून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकून घेणार आहे व आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिला तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जो चॉप केलेला कांदा आहे तो टाकणार आहोत. इथं मी 5 मिनटं कांद्याला व्यवस्थित परतून घेणार आहे. तो अगदी व्यवस्थित शिजल्यावर त्याला गोल्डन कलर आल्यावरच पुढचा मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत. त्यासाठी मी इथं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे कांद्याला छान लालसर कलर येतो, तो पाणी सोडून कांदा ड्राय बनतो. याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि जो मिरचीचं आपण पेस्ट बनवलेली आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. हे तळत असताना आलं आणि लसणाची फोडणी बसल्यानंतर अगदी छान स्मेल येत आहे. ही पेस्ट देखील आपण 1 ते 2 मिनटं व्यवस्थित अगदी तळून घेणार आहोत. यानंतर आपल्याला यामध्ये जे काही मी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे. साधारण 5 ते 10 मिनटं आपण टोमॅटो परतून त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून या टोमॅटोला छानपैकी असं तेल सुटेल. आणि जेव्हा टोमॅटो तेल सोडायला लागेल तेव्हा आपण पुढचा मसाला त्यामध्ये टाकून घेणार आहोत. टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर इथं मी आता जी आपण 1 चमचा धणे जिरे पूड घेतलेली होती ती ॲड करणार आहे. त्यानंतर जे प्लेन लाल तिखट आपण घेतलं होतं 1 चमचा तेही ॲड करणार आहे. हे व्यवस्थित पुन्हा आपण परतून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटं हे मी व्यवस्थित परतून घेणार आहे. हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये जो मी मोठे 2 चमचे शाही पनीर मसाला घेतलेला आहे तो सगळ्यात शेवटी मी यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे. हा मसाला कमी फ्लेमवरती 1 ते 2 मिनटं पुन्हा परतून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही या पद्धतीने मसाले व्यवस्थित शिजून परतून घेता तेव्हा तुमच्या भाजीला अप्रतिम चव लागते. सगळ्यात शेवटी मी इथं काजूची जी आपण पेस्ट बनवलेली होती ती यामध्ये ॲड केलेली आहे. काजूचा कलर व्हाईट असल्यामुळे ग्रेव्हीला थोडासा कलर व्हाईटिश येतो, पण काही हरकत नाही, चव अप्रतिम लागते.
तेही मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे. आता मी स्वच्छ धुवून घेतलेले जे मटार आहेत ते यामध्ये टाकून घेणार आहे. मटार टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनटं याला परतून घेणार आहे. आणि व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलरही अगदी बदललेला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे. आता मी जे काजूची वाटी होते तिला व्यवस्थित धुवून ते पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहे. याशिवाय 1 तांब्याभर पाणी यामध्ये ॲड करणार आहे. इथं आपल्याला पनीरची दाटसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे पाणी शक्यतो मी जास्त टाकणार नाही. 1 तांबा पाणी अशासाठी की वाटाणे आपले शिजायचे आहेत आणि आटल्यानंतर एकदम त्याची आपल्याला परफेक्ट ग्रेव्ही मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये अकॉर्डिंग टू टेस्ट इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. मी साधारण छोटा चमचा जो आहे तो 1.5 चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे व थोडीशी चिमूटभर कस्तुरी मेथी इथे क्रश करून त्यामध्ये टाकलेली आहे. कस्तुरी मेथीने या पनीरला अतिशय छान टेस्ट लागते. आता झाकण ठेवून मी ही ग्रेव्ही 10 ते 15 मिनटं शिजू देणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता दाटसर अशी आपली वाटाणा आणि पनीरची ग्रेव्ही तयार होणार आहे. सगळ्यात शेवटी मी इथे पनीर टाकून घेणार आहे. याचं कारण असं की तुम्ही पनीर आणि वाटाणा सोबत टाकलं तर पनीर पटकन शिजलं जातं व मऊ पडतं. त्यासाठी पूर्ण ग्रेव्ही आपली तयार झाल्यानंतर आपण यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत व 5 मिनटं अशीच ग्रेव्ही कमी फ्लेमवरती ठेवणार आहोत. यामुळे पनीरही अगदी क्रंची राहतं आणि भाजीला टेस्टही अगदी छान येते. इथं आपलं मटर पनीर खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे तुम्ही चपाती, भाजी, रोटी, नान, भाताबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते काश्मीरी लाल तिखट टाकून भाजीचा कलर चेंज करू शकता. आणि सगळ्यात शेवटी आपण जी काही दुधाची फ्रेश क्रीम ठेवलेली होती ती क्रीम टाकून घेणार आहोत. क्रीम जर तुमच्याकडे जास्त असेल तेही टाकू शकता, कारण फ्रेश क्रीमनेही तुमच्या पनीरला अतिशय छान चव लागते. पनीरची भाजी बनवत असाल तर त्यामध्ये काजू पेस्ट आणि थोडीशी फ्रेश क्रीम हे टाकाच. त्यामुळे तुमच्या पनीरला रेस्टॉरंटची चव नक्की येईल व खाण्यासाठी अगदी लाजवाब होईल. मला मसाल्यांचा ओरिजिनल फ्लेवर आवडतो, त्यासाठी मी अतिरिक्त मसाले टाकणे त्यामध्ये टाळते. हवं असल्यास तुम्ही लाल काश्मीरी तिखट व ऑइलचा वापरही इथं जास्त करू शकता. आमच्याकडे जास्त तेलकट आवडत नाही, त्यामुळे मी अतिरिक्त तेलही वापरत नाही भाज्यांना. याशिवायही भाज्या अतिशय टेस्टी लागतात. भाजीच्या दिसण्यापेक्षा चव महत्त्वाची नाही का? आणि याच गोष्टीकडे माझा नेहमी कल असतो. त्यामुळे हे पनीर एकदा अशा पद्धतीने बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली सांगा. आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.